नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. जसं की तुमचा काल 10वी बोर्डाचा कंप्लीट टाइम टेबल एसएससी बोर्डाने रिलीज केला. ठीक आहे, कोणत्या दिवशी कोणता तुमची परीक्षा होणार आहे, कोणत्या वेळेत होणार आहे, सगळ्या गोष्टी रिलीज केलेल्या आहेत. त्यासोबत बोर्डाने खूप काही इम्पॉर्टंट नोटिफिकेशन सुद्धा रिलीज केले आहेत आणि त्याच्यात एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन म्हणजे तुमची पासिंग मार्क्सची. बाळांनो, पासिंग मार्क्स तुमचे बदलणार आहेत. ठीक आहे, सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण बोलू, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर तेजस अवॉर्ड होतं, ज्याला 1500 रुपीज अमेझॉन व्हाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. त्यासाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचंय, अजून काही नाही करायचं बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. ठीक आहे, आणि कुठूनही काही प्रश्न लीक होतात 10वी बोर्डाचे, कुठूनही काही प्रश्न समजतात, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतात. म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, आता बोलूया पासिंग पर्सेंटेजवरती किंवा पासिंग क्रायटेरियावरती बोर्डाने काय आपला निर्णय सांगितला आहे. ठीक आहे, सगळ्या नोटिफिकेशन्स मध्ये, सगळ्या प्रेस नोट मध्ये बोर्डाने या गोष्टीला मेन्शन केलेलं आहे. तुमचा जो पासिंग क्रायटेरिया, जो 35 मार्काचा जो पासिंग क्रायटेरिया आहे, तो रिड्यूस करून 20 मार्कावर आणण्यासाठी बोर्डाने कोर्टामध्ये आपली रिक्वेस्ट टाकलेली आहे. ठीक आहे, ती लवकरच मंजूर होऊन येणार आहे. ठीक आहे, म्हणून तुमचा जो पासिंग क्रायटेरिया आहे बाळांनो, तो तुमचा 35चा रिड्यूस होऊन तुमचा 20 वरती येणार आहे. ही गोष्ट का रे बाळांनो, बोर्ड असं का करतंय? पहिली गोष्ट, 10वी नंतर जे विद्यार्थी फेल होतात त्यांची शिक्षणाची प्रक्रिया थांबून जाते आणि ही शिक्षणाची प्रक्रिया नको थांबवावी म्हणून एनईपी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी यांनी ठरवलंय की तुमचा बोर्डाचा जो क्रायटेरिया आहे तो कमी करण्यात यावा, जेणेकरून विद्यार्थी पुढे शिक्षणासाठी जातील. ठीक आहे, ही तुमची पहिली अपडेट झाली. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने ह्या सुद्धा गोष्टीला मेन्शन केलेल्या आहेत. आता ह्या गोष्टी सगळ्यांपर्यंत नाही पोहोचत बाळांनो. ठीक आहे, कारण प्रत्येक विद्यार्थी फक्त एवढं वाचून घेतो की कोणत्या दिवशी कोणता पेपर हे झालं, पण यासोबत एनईपीने, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने खूप काही गाईडलाईन्स तुमच्यासाठी दिल्या आहेत. त्याच्यामध्ये एक गाईडलाईन खूप महत्वाची मला वाटली. त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की बोर्डात प्रश्न कुठून येणार आहेत हे एनईपीने स्वतः सांगून दिलेलं आहे. एनईपीने सांगितलंय म्हणजे एसएससी बोर्ड त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करेल आणि ती गोष्ट तुमची या वर्षी पार पाडेल. ठीक, एनईपीने सांगितलंय 32 ते 40% प्रश्न तुमचे हे पीवायक्यूज मधूनच रिपीट होतात एसएससी बोर्डात. आता 40% जर प्रश्न पीवायक्यूज मधून रिपीट होतात बाळांनो, ती तुमच्यासाठी किती महत्वाची आनंदाची बातमी आहे बाळांनो. जर मागच्या 5-6 वर्षाचे प्रश्नपत्रिका जर तुम्ही सॉल्व्ह केल्या बोर्डाचे, तुमच्या आरामात 40% तर तिथंच येणार आहेत. 40% आणि बाकीची टक्केवारी तुमची इंटरनल मार्कचे 60-70% तुमची इथंच येऊन लागतात बाळांनो. ठीक आहे, पण आपलं ध्येय 95%, 97%. ठीक आहे, तर ही सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. जर 40% माझी याच्यात फिक्स होतात तर बाकीचा टाइम मी बाकीचा अभ्यासासाठी देणार आहे. ठीक आहे, तर एनईपीने ही पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी दिलेली आहे. खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत, पण आपण थोड्या व्हिडिओजमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो, जेणेकरून कोणती अपडेट, छोटी अपडेट आली ना, ती तुमच्यापर्यंत पोहोचावी. ठीक आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.